तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती आपल्या दुकानातून. तर आपला एक मित्र आपल्या दुकानात सामान घ्यायला आला होता. तर त्याला मी ब्लॉगमध्ये घ्यावं म्हटलं आणि त्याला ब्लॉगमध्ये घेतलं. तर ते तुम्ही बघू शकता. नंतर ना आपल्याकडे एक गाडी पंक्चर झाली होती. तर ते आपण हातासारखे लगेच पंक्चर काढून घेतली, कारण आपल्याला त्यानंतर करायचे होते इस्त्रीला आलेले कपडे इस्त्री, ते हे करून घेतले. नंतर ना आपण झालो होतो फ्री. तर निवांत दुकानामध्ये बसलो. तर टेरेसवर जाऊन म्हणलं की दाखवा आपल्या गावचा सीन कसा दिसतो हे. तर ते तुम्हाला दाखवला मी. नंतर ना आपल्याला करायची होती वडापावची तयारी. तर ते तुम्ही बघू शकता, बटाटे उकडू घातलेले आहेत. तर त्यानंतर मी आलो आपल्या वडापावच्या गाड्यावर आणि एक सामान जे जे वडापावसाठी लागतं सामान त्या वडापावच्या गाड्यावर आणून ठेवायला सुरुवात केली. तर हळूहळू सामान ठेवून झालं. त्यानंतर म्हणलं की तुम्हाला आपला वडापावचा गाडा दाखवा. तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्या शेजारी आपलं किराणा दुकान आणि पशुखाद्याचं दुकान हे पाहू शकता. तर फायनली आता वेळ झालेला आहे की वडापाव तळायची आणि तळलेले वडापाव साईडला काढून गिरायकांना द्यायची. तर तुम्ही ते बघूच शकता. आणि आपल्याला आपल्या वडापावच्या गाड्यावरच आपले सबस्क्रायबर मित्र भेटले होते. तर त्यातील एकाने माझ्या समोरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले. तर आजचा तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला, तर आवडले असल्यास सबस्क्राईब, कमेंट, फॉलो आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्या कायम पाठीशी राहू द्या.